प्रश्न पहिला, भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन करणारे समाज सुधारक कोण होते? ऑप्शन 1 कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन 2 महर्षी कर्वे, ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन 4 विष्णुशास्त्री पंडित. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 महर्षी कर्वे. प्रश्न दुसरा, महार वतन ही पद्धत कोणी बंद केली? ऑप्शन 1 शाहू महाराज, ऑप्शन 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 3 महात्मा फुले, ऑप्शन 4 महादेव गोविंद रानडे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 शाहू महाराज. पुढचा प्रश्न आहे, इंग्लंड पार्लिमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण होते? ऑप्शन 1 फिरोज शाह मेहता, ऑप्शन 2 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ऑप्शन 3 रमेश चंद्र दत्त, ऑप्शन 4 दादाभाई नौरोजी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 दादाभाई नौरोजी. केंद्रीय मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणास जबाबदार असते? ऑप्शन 1 राष्ट्रपती, ऑप्शन 2 राज्यसभा, ऑप्शन 3 लोकसभा, ऑप्शन 4 राज्यपाल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 लोकसभा. भारताच्या राष्ट्रपतीला अधिकारपदाची आणि गुप्ततेची शपथ कोणाकडून दिली जाते? ऑप्शन 1 पंतप्रधान, ऑप्शन 2 सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन 3 मुख्य निवडणूक आयुक्त, ऑप्शन 4 महालेखा परीक्षक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय. कार्बनचे अधिक शुद्ध स्वरूप खालीलपैकी काय आहे? ऑप्शन 1 हिरा, ऑप्शन 2 दगडी कोळसा, ऑप्शन 3 सोने, ऑप्शन 4 चारकोल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 हिरा. पुढचा प्रश्न आहे, अणुसिद्धांताची कल्पना खालीलपैकी कोणी मांडली? ऑप्शन 1 रॉबर्ट कुक, ऑप्शन 2 एडिसन, ऑप्शन 3 जे थॉम्सन, ऑप्शन 4 जॉन डाल्टन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 जॉन डाल्टन. देवी रुक्मिणी आणि दमयंतीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन 1 जळगाव, ऑप्शन 2 यवतमाळ, ऑप्शन 3 अमरावती, ऑप्शन 4 रत्नागिरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 अमरावती. तर देवी रुक्मिणी आणि दमयंती यांचा जिल्हा अमरावती आहे, कारण त्यांच्या पौराणिक जन्मस्थानांपैकी एक असलेले कौंडण्यपूर हे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. कौंडण्यपूर हे प्राचीन विदर्भ राज्याची राजधानी होती आणि तेथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे देवी रुक्मिणीचे माहेरघर मानले जाते. तसेच नलराजाची राणी असलेल्या दमयंतीचा विवाह देखील कौंडण्यपूर येथेच झाला होता. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 कोल्हापूर, ऑप्शन 2 चंद्रपूर, ऑप्शन 3 बुलढाणा, ऑप्शन 4 गडचिरोली. उत्तर आहे ऑप्शन 2 चंद्रपूर. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ म्हणून ओळखले जाते. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन 1 दामोदर, ऑप्शन 2 शरावती, ऑप्शन 3 कोसी, ऑप्शन 4 शरयू. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 शरयू. तर उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या हे शहर शरयू नदीच्या काठावर वसलेले आहे. हे शहर भगवान रामाचे जन्मस्थान मानले जाते आणि ते एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. शरयू नदी जिला स्थानिक भाषेत सरयू किंवा सरजू असेही म्हणतात. हे शहर भगवान रामाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच ते हिंदू धर्मासाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.